काय बावळ्याचा बाजार झालाय ना हे आणलंय कुठून फॅड कोणी काय कळा ना येड्याचा बाजार झालाय 4 गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती पोथी तरी कुठून वाची काय नाही महाराज हे लोक फक्त आता बदलत चाललेत नाही तर लोकच सुधारली काय सुधारलेत लोक धोतर गेलं आणि पायजामा आला पायजामा गेला आणि जीन आली जीन गेली आणि बरमुडा आली बरमुडाही गेली जवळ आता बलून आली ती बलून तर अशी कठीण आहे वर मोकळी खाली फिटे ती काडी त्यातच कशी आता अजून 1-2 वर्षानं मोकळे होणार लोक आता ईदवर तर आलाच मग काय ईदभर वर सरकला म्हणजे आला महात्मा काय सुधारलंय जग पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची आणि पोरग रडायला लागलं का आमची आई मांडीवर आडवं टाकायची पोरग आणि मस्तपैकी पोराला कीर्तनात दूध पाजायची स्तनातलं शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पितंय पदराखाली झाकेल आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते कुठं झाकायचं पोर आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं समजा प्यायचं काय नवीन आता त्या पोरांनी एक भांगा आणलाय कुठून यावर्षी वावर नांगरलाय दंड ठुलाय इकडून रान मोकळं केलं इकडून मोकळं केलं आणि मध्ये वा फिराय पट्टी ठुली अरे पागला तू कुशिड्या झाला तुझ्या तुला का आला 1 साईड लागत ते पुरीनी तर त्याच्यापेक्षा डेंजर भांग आणलाय एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं पुरीनं असं केलं ते पडलं कॅनॉल मध्ये हो त्याला वाटलं खुणावलं का काय गेलं वाहून काय माणसं आहे चपातीला पोळी म्हणते मग पोळीला काय पोळा म्हणते का वाक्य नीट ऐकान पुढे चला ए मुक्ताबाईच पार्वती मुक्ताबाईच रुक्मिणी आणि सोपान काकाच्या वर्धापन दिन आहे त्या मंदिराच्या वर्धापन दिनाला सोपान काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा आणि सोपान काका अवतार ब्रह्मदेवाचा आणि त्याच्यासाठी तुम्ही बांधलं मंदिर आता मंदिर पूर्ण करून देतो सोपान काका आत बसून देतो आणि मग पुढे चालवतो खाली खोदला पाया पाया जितका पॅक तितकं मंदिर पॅक मग याचा पाया ज्ञान पाहिजे याचा पाया ज्ञान पाहिजे आणि ज्ञानामध्ये 2 प्रकार आहेत नीट ऐका हे पुस्तकातलं नाही हे MA हे पुस्तकातलं ज्ञान नाही हे MA MPhil PhD DHM LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBN DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 M.Tech आणि B.Tech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि शेट आणि फार्मसी आणि ICT आणि ॲग्री डेअरी डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ज्ञ गुडघा तज्ज्ञ फुफ्फुस तज्ज्ञ त्वचारोग तज्ज्ञ आता नवीन तज्ज्ञ आलेत गुप्तरोग तज्ज्ञ रोग गुप्तन गडी तज्ज्ञ जो तज्ज्ञ त्यालाच रोग गुप्त हे MA जाऊ द्या त्याला 3 मुद्दे सांगतो ज्ञान हा पाया आहे पण ते ज्ञान बाहेरचं नको आतलं पाहिजे मी कोण आहे ज्ञानाची गरज आहे मी कुठून आलोय ज्ञानाची गरज आहे मला कुठं जायचं आहे ज्ञानाची गरज आहे मी कशाला आलोय ह्या ज्ञानाची गरज आहे कोण आहे मी कोण पाटील पाटील जागीरदार वतनदार देशमुख गायक वादक महाराज अरे हा तुला भ्रम आहे तू पाटील नाही आहे तू जागीरदार नाही आहे तू वतनदार नाही आहे तू देशमुख नाही आहे तू गायक नाही आहे तू वादक नाही आहे तू शिक्षक नाही आहे तू क्लर्क नाही आहे क्लर्क तुझी पदवी आहे शिक्षक तुझं पद आहे सरपंच हे तुझं पद आहे गायन ही तुझी कला आहे कीर्तन हा तुझा व्यवसाय आहे तू कोण निवांत डोकं खाजवा 2 मिनिटं कोण आहे आपण शिक्षक नाही पदवी येते सरपंच आलाय निवडून पद येते पद आहे पण आपण कोण आहे तलाठी ग्रामसेवक कोण आहे आपण निवांत 1 मिनिटं डोकं खाजवा कोण आहे आपण लावा शोध सगळ्यांना देतो 2 मिनिटं क्षत्रिय म्हणावं तुझा धर्म आहे आपण कोण आहे एक वाक्य सांगा आपलं शरीर फक्त मानव रूप आहे नाही तर आपण ईश्वरी अंश आहे काय मत आहे तुमचं अंश आपण ईश्वर आपण थोडेच कोण मग एकाने विचारलं कोण आहे आपण
कोण आहे मी? आपण ईश्वरी अंश आहे. पुढे जाऊन सांगा, ईश्वराचा अवतारच मानव आहे. बस. मग तुम्ही म्हणाल माणसं असं येडेवानी का वागत्यात? ते संगतीनं वागत, त्याचं काही तेवढं. जसे मित्र तसे 3 शब्द तरी ध्यानात ठेवायचे. मांजरीच्या पिलाला धोका फक्त बोक्यापासून आहे, आणि बोका त्या पिलाचा बाप आहे. मांजरीच्या पिलाला धोका महिला मंडळ बोक्यापासून आहे, आणि सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे. सापाची आई जलमतानच पिलं खाते. तुम्ही मी देवच आहे, फक्त आपल्याला तिघांपासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे. आता ते सांगितलं बस तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाठ घ्यायची नाही. तुम्हाला मी तुझ्या गाडीवर आलो, पायी आपल्या गाडीवर यायचं नाही. तुम्हाला माणुसकी उडत गेली, माणुसकी. नाहीतरी मला सांगा, आपण पियत होतो का? कोणी शिकवलं? आपल्याला प्रियशी पाठवायला मदत कोणी केली? मित्रांनी. जमिनीला गिऱ्हाईक कोणी आणलं? मग पहिला धोका त्यानंच दिला. जर तुम्ही आमच्यासारखीशी दोस्ती केली असती तर आमच्या टोळीत जर आले महाराज तुम्ही, तर वाक्य लिहून ठेवा, तुम्ही आमच्या टोळीत आले तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. आमच्या टोळीचे मेंबर व्हा ना. तुम्ही हरिपाठ नका करू, फक्त आमच्या टोळीत या. एक सांगू तुम्हाला, आमच्या बरोबर आल्यावर तुम्ही गाडी घेणार नाही, बंगला बांधणार नाही, पण सुखाने झोपाल आणि समाजात मानाने जगाल. तुम्ही बेवड्यांमध्ये राहिले, लग्नात नाचले, तुम्ही नाचा नका जायला घामी असतोवर, पण नाचणाऱ्यांना लग्नात बसलेली किती वाईट बोलतात हे एकदा कानानं ऐका. लई वाईट बोलतात कार्यालयात बसणारे, ऐकवतच नाही. त्यांना एक लोक लक्ष देतात. आणि पुढारी लोक ध्यानात ठेवा, तुम्ही ते लग्नात आणि 10वीतली भाषणं टाळी जा. नको, लई वाईट बोलायचे लोक महाराज. 10वीत अशी घोडाला येतात खालून, तुम्हाला काय सांगा. आपल्याला वाटतं बा असं नाही, हे हातानं झटे आहे महाराज. बरं, 10वीचं भाषण करायला उठल्यावर एक तर कोणी कीर्तनकार प्रवचनकार कोणी असो, कावळा शिवल्यावर लोक थांबत, आणि श्रद्धांजलीला बसलेल्या लोकांना आपले सगळे लफडे माहीत. आपण आपला बाप हाणले त्यांनी पाहिले, आणि ते एक तर बसलेले राहतात कटाळलेलं. लोकांकडे सध्या वेळ नाही, लगामा सगट घोडा सोडतात खालून लोक, आणि आपल्याला वाटतं लोक 10वीतलं भाषण टाळीचा. 10वीत एकाच माणसानं बोलावं, सगळ्यांचे आभार मानावा आणि मिटून टाकावा. ही वाळू तापेपर्यंत बोलू नये. लय वाईट बोलत. आणि तो बोलणार आहे जो एक उभा करणार आहे त्यालाही त्याच्या कुटुंबाची माहिती असावा. जो मिळाला त्याची, नाही तर एक भांबावले भ्यानं उभं राहिलं भाषणाला. बरं, 10वीचं भाषण म्हणजे लाबाड. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. आता तो येडं सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता काय? मग नदीवर म्हणतं का अवलाद गेली. त्याला एकदा स्वतः तिथं चेअरमन केलं तर त्यांना खत ऐकलं, तरी आपण म्हणतो गावाच्या विकासात त्याचा फार मोठा वाटा आहे. मग आता काय कर. हां, ते एक भाषण टाळायचं आणि लग्नातलं एक टाळायचं. कारण लग्नांमधली जी भाषणं आहेत ती वऱ्हाडाची स्थिती ऐकायची नाही. नाही, ते लोकांच्या डोक्यात नाहीच. एक तर लोक पहिले जे वेळ राहतात, आता एवढं परंपरेनं म्हणून लोक थांबतात. बरं, लोक शेवटचं मंगल पूर्ण होऊन सुद्धा देती नाही. सदैव लग्नम वाजंत्री वाजे बोट डांबरी लागत आहेत तुमचं चालतंय. लोकांना आता वेळ नाही महाराज. नदीवर नुसता लिंबाव कावळा पाहिला तर लोक आला बरं का, अरे तो दुसराच होता, तू असं येड्यावानी काय करू. लोकांना वेळ नाही, हे टाळलं पाहिजे महाराज. आणि याच्यामध्ये एक वाक्य वाटतं महाराज, 2 माणसांना ते बरं वाटतं पण 100 माणसांना ते वाईटच आहे. ज्यांनी तुम्हाला माईकवर उभं केलं बोलायला त्याला बरं वाटतं. माझं ऐकलं त्यांनी, खालचे लय वाईट बोलत. इंदुरीकर गेल्या एका लग्नाला, त्याला काय माहित नाही लफड्याचं लग्न आहे. बरं, मला भेटा काढले कोणी ओळखीत नाही. मी बसलो लग्नात,
ती शेजारची बोलत होती, सौ जाऊन चौथा उरला आणि आता गुलाबजाम गाली सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न करला फटायचं आहे काय. तेवढ्यात एक जणानं इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायचीच पाळी आली. मग आता बसणारी काय त्यालाही सोडितात का. मी एक जणांना हा लायकीचा उठला आशीर्वाद. आता याचा कवा लागू पडायचा त्या पुरीला दुसरा तिसरा महिना असं लय वाईट बोलत होता. ही टाळीचा माल. आणि सांगा हा विनोद आहे का. आणि या सवय आपण लावून घेतल्या पाहिजे का लोकांनी लावल्या पाहिजे. आपण लावलं पाहिजे. 10 पुढारी एकत्र बसले ना त्यांनीच ठरवलं पाहिजे आमच्यातलं एक जण बोलन बाकी त्यांनी उलट म्हणलं पाहिजे. आले म्हणून सगळ्यांची नावं घ्या आणि आमच्यातला एक जाणकार म्हणून यांना 2 मिनिटं बोलू द्या विषय. पण त्यांना ते म्हणतो फक्त एकच मिनिट ते नाही त्याच्या चव जाती मला. काही गोष्टी अशा आहे मला ते अतिरेक्यामध्ये सुद्धा म्हणजे अतिरेक झाला ना कोणत्याही गोष्टीचा त्याच्यातही बरबादीची. हा चला थोडं पुढं. मुक्ताबाई स्वपन काका त्याला पाया बांधायचा आहे मंदिराला आणि ते ज्ञान. आणि आज 99% लोकांना काय नाही ज्ञानच नाही. 2 भावांची 40 वर्ष कचरीत केस झाली. पुन्हा नीट मागं चला. मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आणि तुम्हाला मला पहिला धोका मित्रांपासून. 2 भाऊबंद बरं झालं निम्या अर्धे मेले तुमचे माझे. लई तर लई नालायको जिवंतपणी नीट जगून देती नाही. मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. हांदा मग जुने लोक घरचेच 5 पोर का होऊन द्यायचे. नको कोणला राम राम आपलीच टोळी चलो. बरं आता खांदेकरांचा ताण नाही राहिला आता रथ आलाय. खांदेकरी नाही राहिला तर माणसं जवळ भावतच नाही. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करायचं तर 100 माणसं पोरगी पाहायला जायची. प्रत्येक जाऊन रात्री सांगत आहे उद्या आपल्याला जायचंय बरं का आवरून ठेवा गाडी आहे 10:30ला गाडी येणार आहे. आता पोरगी पाहायला 2 माणसं जातात. पोराची आईन पोराचा बाप. ते बी जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात म्हणणं कोणला आम्ही आलतोय म्हणणं का बोंग्या होईल. पुरीच्या बापाला तुम्ही सुद्धा म्हणणं का ती पळून गेली ती काल चालली सापडून अजून बोंग्या फार बोंग्या झाला माणूस. भावबंद राहिले नाही. 1 मिनिटात उदाहरण सांगतो. मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. 4,30,000 गठ्ठा मतदान होतं रावणाचं. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना मला जागेवर डिपॉझिट गेला असतं. गठ्ठा मतदान घरचं. आणि मतदानाच्या बाबतीत सांगून ठेवतो मी परवा सांगितलं 100% मतदान करीत जा. हे 60-65% मतदान केल्यामुळे हे बोंगे होते सगळे. 60% मतदानांमध्ये काय होतं महाराज जी सम्राट मंडळी आहे त्यांचं 30% राखीव. शाळा कॉलेज बँका पतसंस्था कारखाने हे सगळं राखीव असतं त्यांनी. म्हणजे 10,000 कर्मचाऱ्यांच्या 1,000-2,000 तर कर्मचारी प्रत्येकाकडं आहेत. त्या 2,000 कर्मचाऱ्यांच्या बायका 4,000 त्यांना 1-1 पोर 6,000 काहींना 2-2 कशाला जमून देतील दुसऱ्याला. आणि मग आपली बावलाट म्हणते ते नाही हो नाही झक मारा सगळ्यांनी मतदान करा गपक्यात फरक पडतो का नाही बा. लोकांना आता तुम्ही सध्या कवडे साहेब देणार ठेव लोकांना आता हे सांगा कोणालाही करा मतदान पण करा. मतदान 100% होणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाला करा आम्हाला काय ते शिकेल नाही. आमचा त्या क्षेत्राचा काही संबंध नाही. आम्ही सेपरेट मुख्यमंत्री. आम्हाला काय तुम्ही कराल मग आम्हाला काय तुम्हाला पाजायची गरज नाही रामरामही घालायची गरज नाही उलथा तिकडं. हां पण खरं सांगतो मला जर 100 झालं ना आणि ते व्हायलाच 100 केलं पाहिजे. रावणानं 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. हिशोब सांगतो ना 4 लाख कशी होती. 80,000 बायकांनी 1 लाख पोरं 81 1.25 लाख ना तू 3,05,000 आणि 1.25 लाख पण तू 4,30,000. मग रावणाला खूप नाव साखर किती मिळत असेल. हो
आणि रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. उदाहरण घेऊन जा घरी, रोज ऐका, तुमच्या माझ्या घरातलं उदाहरण आहे. आणि महाराज इंदुरीकडचं कीर्तन म्हणजे महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपले का मरण. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, फायद्याचंच आहे. फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फायद्याचंच आहे. रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहीत होतं. चुलता म्हणजे बापाचा भाऊ ना आज्याचा पोऱ्या. फोडून सांगितलं म्हणजे बरं, कारण चुलते विलते मेलेत आता. चुलते विलते उलातले सगळे. त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. गडी मोठा हुशार. बिभीषणानं असा शोध लावला, रावण तर आपल्याच्यानं हटत नाही, मग रावणाला मारायचं असेल तर आपण फुटलं पाहिजे, आणि फुटल्याशिवाय प्रगती नाही. मोसम पाहून फुटलं पाहिजे, असं हवा पाहिजे, हवा. हा चला, त्या बिभीषणानं डायरेक्ट रामाला गाठवलं. आणि रामाला त्यानं तोंडावर सांगून टाकलं, तुला कधीच सीता मिळणार नाही. तुला जर सीता मिळवायची असेल तर पहिला इंद्रजित मारावा लागेल. हे रावणाचा पोर आहे. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल. काय नीती आहे. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, आणि मीटिंग काय चकना चुकना खाऊन नाही झाली. डोळे उघडे ठेवून मीटिंग. आणि ऐका मीटिंगचा विषय आता. रामा, इंद्रजित मारायचा आहे, पण एक हात आहे भाऊ. त्याचा जो हात आहे इंद्रजिताचा, त्या हाताला वरदान आहे. वरदान असं आहे, त्याच्या हातात जर कधी बाण आला तर समोरचा माणूस मेलाच. त्याच्या हाताला वरदान आहे. त्याचं नावच मुळात इंद्रजित आहे. इंद्रजितानं भात्यात माग हात घातला महाराज. इंद्रजितानं भात्यात माग हात घातला महाराज. आणि समोरून असा बाण आला, समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला, त्या लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता महाराज. पण फुटलेला घरातला होता. तो तुटलेला हात जेव्हा अंगणात पडला, रावणाची सून बाहेर आली. पतिव्रता होती ती सुलोचना. तिनं तुटलेला हात वळखला. तिने सांगितलं, माझ्या नवऱ्याचा हात उडवायची डिरिंग केलीच कोणी? तिच्या बापानंच केली. ती कोणी केली ती? मग लक्ष्मण कोण होत? तिचा बापच होता. मग पाहुणे रावळे का आलाय? महिला मंडळ, पुरुष मंडळी लिहून ठेवा, आज तुमचे दिवस चांगले आहेत, तुमचे माझे. उद्या राहतीलच असे नाही. घमेंड कमी करा. दिवस फिरतात, दिवस फिरतात. आपल्याला वाटतं मी आता शिका 11वीला गेलोय. 17चा आहे शेंबड्या तू, 17चा. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिलाही वा झाल्यात गारमाटानं. जरा बजेटमध्ये राहा. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ आणते अवलाद. भंगार बापाची पायदास कुत्र्याला लाथ आणते. ती कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. अरे कॉलेजचं पोरग गलासाला गलास लावताना चिअर करताना बापाच्या नावाची चिअर करते, दत्तू पाटील की जय हो. मग प्यात आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते ती मंडळी. ए भिक्या मराल मराल. इंद्रिकेचं वाक्य आहे, मराल नमुन्यावारी. शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जानं करतोय. सगळी तरुण मंडळी ध्यानात ठेवा. कवडे साहेब, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, डिप्लोमाची पोरं आत्महत्या का करतात? ते प्रकार ह्या 2-4 वर्षात वाढले. या नालायकांना कवडीचं कमी नाही. याला कॉलेजला जायला 70,000ची पल्सर आहे, 10,000चा याच्याकडे मोबाईल आहे, 2,000चा याच्या पायात बूट आहे. याला हॉस्टेलचं खायचं आहे. बाप बायकोचे दागिने मोडून पैसे पुरतोय. मग या नालायकांना कशाचा माज आहे? यांना आत्महत्या करायचं का सुचते? या हरामींना फुकाट खायची सवय लागली. हे फाशी घेऊन पोरं, हे औषध पिऊन मारणारी पोरं आहेत नाही, ही जाळली सुद्धा नाही पाहिजे. नदी काल पाठवायची? देवड्याला टाकून या आवला ती काय शिमेव मेलत काय? शेंबड्या पुरी पाहिजे ते औषध घेते म्हणजे भोंगळं करून हाणलं पाहिजे चौकात. काय तुला कोण ना दिला सांगितलं होतं येड्या? आणि बरं ती जशी दुसरीच्या गाडीवर पाहिली ना,
पुरीने तोच दांडका उठवलाय, मी त्याची नाही तर कोणचीच होत नाही. पाहतो कोणीकडं थोबाड कोणीकडे बसेल. कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. आणि मग लगेच पुरीनं चिठ्ठी लिहून ठेवायची, मी माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. तू मरण का ना त्याच्याबद्दल मत नाही आमचं, पण नीट मर ना तू. ऐ माते एवढे खांबे एक एक दोरी लाव ना या खांबाला, मर नाही इथं. पण आईबापाच्या इज्जती घालून कशाला मारते? आईबापाची मान खाली होईपर्यंत कशाला मारायचं? आयुष्यभर त्या बापाने बिचारीने खाली पाहून जगायचं. त्या आईनं बिचारीनं गल्लीत बाया बोलायला लागल्या तर खाली मान घालायची. त्या आईनं बिचारीनं शेतात गेली तर बायाने पोरींचा विषय काढला का त्या आईनं पदर डोळ्याला लावायचा. तुम्ही आईबापांना अपमानाचं जगिता कशाला? त्या बिचाऱ्यानं बनियन मळालं तर पलटी करून घालायचं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारून जगायचं. बिचारा दुष्काळात मध्ये शेतकऱ्यानं संसार उभा करायचा आणि तुम्ही मूर्खासारखं पोरीने पोराने भाषा घ्यायचा. हे रिपीट केले पाहिजे धरून. का रे बा म्हणे ती माझी औष काय रोग झाला नाला का ना, फाटकावले पाहिजे धरून. 100 रुपयानं नाही काही ना, 9,000चा मोबाईल आहे आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतून नाही मोकळा, काही रेंजमध्ये. कामं करायचं नाही, बोंबलं तिंडायचं, कसं जमल ते? कामं केल्यावर कुठं वाईट बुद्धी सुचती काय? कशी काय सुतन? ते दिवस फिरतात, फिरले दिवस रडला रावण. रडला रावण सुद्धा रडला. टपरी टुपरीवाले नीट आहे का? रडला रावण. आणि तो तुटलेला हाताजवळ ती बाई गेली रावणाची सोन. तर महिला म्हणतो तो तुटलेला हात असा हल्ला हल्ला, तो हात हल्ला. तर तिनं कागदन पेन दिला, तर त्या तुटलेल्या हातानं त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. चिठ्ठी. ती चिठ्ठी घेऊन रावणाची सून रावणासमोर आली. माझी सून विधवा झाली म्हणून रावणानं मान खाली घातली. विधवा सुनेशी मी कसं बोलावं? मी खानदान माणूस आहे, पण माझ्या घरावर सुद्धा हा प्रसंग आला. मान खाली घातली रावणानं. बोलायचं कसं सुनेशी? ती सून गेली आणि रावणाला म्हणली, ज्याने इंद्र हरवला त्याने माझ्या नवऱ्याला मारलं, त्याचा बदला घ्यायला चालले मी. रावणानं खाली मान घातली आणि जा म्हणला. जा म्हणलं. दरबारातली लोक रावणाला म्हणली, रावणा तुला अक्कल आहे काही? अरे तू तरुण आहे, तुझी सून तरुण आहे, ती विधवा झाली, तो रामाकडे पाठवली. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून देन, तुझी सून घेऊन जाय, तर तू काय करशील? रावण म्हणला, मूर्खाओ, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण होता महाराज. त्याच्या पुढचा ऐकल्यावर मेंदू बंद होईल तुमचा. एकदा खिस्सा रिकामा झाल्यावर जग नाहीये. जगाला काय घेणं नाही. बायको सुद्धा फिरली रावणाची. काची बायको काच काय? रावणाची बायको रावणानं म्हणली, तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही सीता पळून आणल्यावर तुमची इच्छा का पूर्ण केली नाही तुम्ही? रडला रावण. मंदोदरे तोंडाला लगाम घाल. हनुमान येईल लंका पिटविली या भीतीला मी घाबरत नाही. मी 30 कोटी देव कोंडून टाकले. माझ्या पुढे रावणाचे यांचं काय हिशोब आहे? मंदोदरी म्हणते तुम्ही वेदाच्या गप्पा सांगायच्या नाही, फक्त तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही सांगा. रावण म्हणला, मंदोदरी तोंडाला लगाम घाल. मी सीता पळून आणली. रडला रावण. म्हणला माझी इच्छा मी का पूर्ण केली नाही. मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो, दाढी वाढून सीतेपुढं उभा राहिलो झोपडी पुढं. तेव्हा मी तिला म्हणलो, तो माय भिक्षा वाढा. आणि मी खानदान असल्यामुळे माझी नगरी गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतो. एवढा विद्वान रावण सख्या भावानं संपवला. तुम्ही कोणच्या नादी लागू राहिली? तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लई मित्र फोन करत्या? बरं फोनवर बोला त्यात तरी काय? हॅलो, झोपला का? उता नाही का? पालताय पार त्या महाराज. आता हे जसे आपण रक्तदान शिबिर घेतो, सरकारी दवाखाने काढतो ना, अजून 5 वर्षाने प्रत्येक गावात जसं समाज मंदिर बांधलेलं ना, मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक हॉस्पिटल काढावं लागलं. निम्मी पोरं सायकोलॉजिकली अनफिट झाल्यात. गडी नाही राहिले, काही रेंज गेली, काहीची रेंज गेली मोबाईल वापरून. काही ना व्हायरस आला, पागल झाले ते. नुसते कानात 2 काड्या घाली त्यात, आता तर तोंडात 2 काड्या आणल्यात, नुसते झुला त्यात. ती खलास झाले. ती सॅग नावाची एक बॅग आणली कुठून, ती सॅग ती मागं टांगीत आहे
सॉक्सचा असा घाण वास. रस्त्याला उभे राहिले ना, पागल झाले, पागल झाले. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं ते. त्यांना सुधारलं काय? एक तर कॉलेजला गेलं आणि गाडीतूनच उतरलं नाही, परत घरी आलं तसं. पागल झाली. एक लग विला गेलं, मोबाईल आला, मग चैन तर खोलाव का नाही? फार ईडी झाली लोक. त्या मोबाईलमुळं एसटीत कोणी बोलानं, घरात कोणी बोलानं. आणि ही मोबाईल वापरणारी जी पोर आहेत यांना निद्रानाश नावाचा रोग झाला आहे. निद्रानाश. यांच्या झोपा विपा उडून गेल्यात. मला ही पागल येते. जी पोर सारखी मोबाईलवर बोलते ना, पागलच येते. त्यांच्याकडे लक्षणं कधी होती, येडेच येते. काही काही तर मोटरसायकल कड्याला लावी तर डांबरीच्या अंधारात, येड्या बाबडीत. पागल येते. बधीर झाली ती पोर. निद्रानाश नावाचा रोग झालाय त्यांना. ती मोबाईल वापरणारी पोरं पोरी झोपती नाही संध्याकाळी. खाटावर उताने पडले ना, झटके आणतात उशीला आणि खाटाला. नुसते झटके आणतात. डोक्या खालच्या उशीला इकून झटका, गोदडीला इकून झटका. बधीरच होईल. झोपा नाही त्यांना. मग ते अश्लील चित्र, उघडे चित्र, अश्लील मॅसेज वाचून डोक्यात ठेवायचे आणि तसाच झोपला. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्यानं. निम्म्या रात्री गोदडी फाडली. तडा तडा गोदडी फाडली. त्याच्या बापाला चक्कर आली. तो म्हणला काल खाट मोडली, आज गोदडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडील तो. पागल झाली लोक, पार पागल. यांना काही काही मोबाईल नाही मिळाला, नाही दगड कानाला लावा बसल्यात. मोबाईलवर लिमिटेड बोलावं. आणि मोबाईल ही गरज नाहीये, मोबाईल ही गरज आहे. मोबाईल ही आवड नाही. काही बोलायचं त्याला काही सेन्स नाही, काय नाही. बरं काच आहे मोबाईल? हॅलो कुठं आहे तू? नदी वय जायचं आहे तुला? बरं आता पोरं सांगा मला, पोरं मी केवढ्याचा मोबाईल वापरू शकतो? लाख रुपयाचा. 1 लाख. 1 लाख म्हणजे माहिती 3 दिवसाचं काम आहे. मा मोबाईल 2400 रुपयाचा आहे. त्याला घेऊन 3 वर्ष झाली. अजून बॅटरी सुद्धा गेली नाही त्याची. त्याच्या पुढचं ऐकलं होतं मेंदूच बंद होईल तुमचा. मला 1200 रुपये खर्च आहे माझ्या वर्षाला मोबाईलचा. 3च वेळा कार्ड डेटा घेतो. आयडिया टू आयडिया 4 वेळा. तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलू शकता. येस नो उलट तिकडे काय. आणि 5-6 तासच वापरतो. पहाटे 4, 4:30, 5ला सुरू करतो. पहिल्या कीर्तनाच टायमाला बंद. काय कोणाशी खुटलंय आपलं? हॅलो जेवला का? झोपला का? उलातला का? मी आला तो. तुला काय करायचं? आणि फाजील गप्पांमुळं ह्याचं का. आणि मोबाईल ठेवणारी लोक पहा. मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये. इथं ठेवू नये मोबाईल. इथून हृदय. जरा शिकलेली याडपट नीट आहे का? इथून हृदय आहे. इथं शाळेत जातात का नाही? इथं हृदय. सगळ्यात नाजूक इंद्रिय कोणतं आहे? हृदय. 7-8 वेळा जर व्हायब्रल झाला ना सायलेंट, ठेवूनच देईल माणूस. अहो दिल्लीतला माणूस जर खोडदला बोलतोय तर त्याच्यामध्ये काहीतरी वेऊच आहे. मोबाईल वरच्या खिशात ठेवू नये. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये. बरेच लोकांचे खालच्या खिशात ठेवू नये मोबाईल. रेंज जाती माणसाची. मग तुम्ही म्हणाल मोबाईल ठेवाचाच कुठं? मागच्या खिशात. फुल रेंज. त्याच्यापेक्षा मोबाईल ठेवण्याची जागा सांगतो तुम्हाला. काही विद्वान माणसांकडे आहे ती. जी माणसं हुशार आहेत त्यांच्याकडे आहे. कमरेचा तुमचा जो बेल्ट आहे त्या बेल्टला काहींच्या कवर आहे. आणि त्या कवरमध्ये मोबाईल. अतिउत्तम जागा. तुम्ही कवर कमरेला लावलं ना, त्याला कवर आहे ठेवा, तो वापरीचा.
त्याचा त्वचेशी संपर्क येत नाही, म्हणजे त्याच्या वेवचा इफेक्ट मानवी त्वचेवर होत नाही, कारण त्वचा ही संवेदनशील आहे. काही झालं तरी याच्यावर मुंगी गेली तरी तिला संवेदना आहेत आणि संवेदनशील आहे. माणूसच मुळात संवेदनशील, त्याची त्वचा संवेदना देत असते. आणि ते व्हायब्रेटिंगमुळं हे रक्तपेशी सायलेंट होणं याच्यापेक्षा तो मस्त याच्यात ठेवा. आणि पुढचं एक सांगतो, उजव्या कानाचा वापर मोबाईलला कमी करावा. उजवा कान वापरू नये, इकडून फार कमी वापरावं. शक्यतो उजवा काना बाजूने बोलूच नाही. का? तुमचे जे मेंदू आहे, मेंदू दोन आहेत, लहान मेंदू आणि मोठा मेंदू. मेंदूला 3 आवरण आहेत, दृढ आवरण आहे, जलावरण आहे, मध्य आवरण आहे. त्या मध्यभागी एक प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे आणि ती जी शिर आहे. मग बऱ्याच वेळा माणसं म्हणतात ना, तो मेला नसतो पण तो डोक्यावर पडला. डोक्यावर पडला म्हणजे कुठं पडला? मागं पडला. मग याच्यामुळं हॅमरिंग होतं. मोबाईल जर इकडून जास्त वापरला तर हा कालांतराने बंद पडतो. मग काय माणसं येडे का म्हणून झाले? पुरीनं लग्न करताना नवरदेवाला विचारून घ्यायचा, मोबाईल किती टाईम वापरतो. लय वापरीत असेल तर भाऊ तू दुसरी पाय. बायका मिळानं. आणि आता एक डोक्यातून काढून टाका का GCP घेतल्यावर 10 टाकल्यावर 12 टाकल्यावर लोक पुरी देतात. लोक म्हणजे GCP 9 असू दे पेतय का ते. ते लग्न न झालेली मंडळी जी आहेत पोरं, तुम्ही आता नवरदेव नाही मला. आणि आता लोकांनी एक बोबाटा केलाय, काय मुली मिळत नाही. चुकीचं आहे. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही आहे. आज सगळ्यात मोठी अडचण झाली. झोपडीवाल्याची मुलगी तर अशी 12वी पास आहे. कोण 12वीला शेंबड्यांना पोरी देतं? मुलगी तहसीलदार आहे, 1.5 लाख पेमेंट आहे टोन तिला. तू लिहात तर येतं 1.5 लाख. तुम्ही पोरांनो जे राहिलेत लग्नाचे ह्या आठवड्यात जर कोणी आले पाहुणे, हा म्हणून टाका, बायकोच पाहू नका. बैरी, मुखी, इडी, बुट्टी, उची मरू पहिले तिला पहिले 2 पोर आहे हा म्हणा. नाही महाराज 5-5 सीझन गेलेत काहींची. असं काय करतात? रेंज गेली 35 झालेत काही. बायको नाही आता तेवढं ऐका भाऊ, नाही तर लाट टाकली तुम्ही. तुम्हाला आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपाच टायमाला पाहणे. झोप नाही, झोप आली तरी नाही झोप येत, नाहीतर मामाची मामीची पूजा करणे. बस मामा सोडून कोणचा आधार नाही तुम्हाला.